मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अर्णव आता नाश्त्यासाठी येऊन बसलेला असतो। ईश्वरी त्याला नाश्ता देते। अर्णव काही नाश्ता करत नाही। त्याला अंजलीची खूप काळजी वाटू लागते। अंजलीचा राग कसा घालवायचा या विचारात तो असतो। ईश्वरी म्हणते, अर्णव सर अहो घ्या ना। अर्णव मात्र डिश लांब ढकलून देतो आणि म्हणत असतो की मला नकोय हे सगळं, नकोय मला नाश्ता, उचल ते सगळं। ईश्वरी सुद्धा चिडचिड करायला लागते। आता मी काय करू, कामवाले ताई अजून आलेल्याच नाहीयेत। सगळी कामं व्हायचीत, सगळी कामं आता मलाच करावी लागतील। सब कुछ मुश्किल है इस घर में। ईश्वरीची चिडचिड बघून अर्णव म्हणतो, ईश्वरी अशी चिडचिड करून काही प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत। ईश्वरी म्हणते, एक्झॅक्टली सर, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते। अहो अंजली ताईंचं मन पुन्हा एकदा जिंकायचं असेल ना, तर आधी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे। जरूर बनेगी बात जब हम देंगे दुश्मनों को मात। ईश्वरी आपला हात पुढे करते। अर्णव हात मिळवतो। ईश्वरी अर्णव आता अंजलीचा राग कसा घालवायचा या विचारात असतात। पॉझिटिव्ह राहून आता ते राग घालवणार असतात। आता अर्णव ईश्वरी अशी काय कमाल करणार आहेत, अशी कोणती जादू करणार आहेत ज्यामुळे अंजलीचा राग चिवमंतर होऊन जाईल आणि त्यासोबत राकेशला सुद्धा एक्सपोज करतील। पण हे सगळं कसं होईल ते बघणं सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असेल। तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू। तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव जमिनीवरती अंथरूण घालतो। ईश्वरी विचारते, अहो अर्णव सर, अहो अंथरूण जमिनीवरती कशाला घातलंय? बेडवर झोपाना। अर्णव म्हणतो, माझी ताई जमिनीवरती झोपलेली असेल, त्यामुळे मी काही बेडवरती झोपणार नाही, मी सुद्धा खालीच झोपणार। अर्णव खाली झोपतो। ईश्वरी सुद्धा त्याच्या शेजारी हातरून घालते आणि त्याच्या शेजारी झोपते। ईश्वरी म्हणते, जर तुम्ही जमिनीवरती झोपणार असाल ना, तर मी सुद्धा जमिनीवरती झोपणार। ईश्वरी अर्णवकडे बघत स्माईल करत कधी झोपी जाते, तिचं तिला सुद्धा कळत नाही। पण अर्णवला मात्र झोप लागत नसते, त्याला अंजलीची खूप काळजी वाटते। तर इकडे अंजली सुद्धा घरी एकटीच असते। अंजलीला सुद्धा काही झोप लागत नाही। राकेश मात्र बाहेर गेलेला असतो, तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत असतो। अंजली रात्री डासांमध्ये एकटीच झोपण्याचा प्रयत्न करू लागते। खूप उशिरा तिला झोप लागते। तर दुसऱ्या दिवशी अंजली झोपेतून उठते आणि ती राकेशला फोन लावते, पण राकेशचा फोन काही लागत नाही। राकेशचा फोन स्विच ऑफ येत असतो। अंजलीला वॉचमॅन दादांचा फोन येतो। वॉचमॅन दादा सांगतात, आज सोमवार आहे, आज आतल्या नळाला पाणी येणार नाही, तुम्हाला बाहेरच्या नळावरून पाणी भरावं लागेल। अंजलीची मदत करायला तिथे कोणीच नसतं, ना राकेश ना वॉचमॅन। अंजली पाण्याच्या कळशा उचलते आणि पाणी भरायला बाहेर जाते। तर इकडे मात्र ईश्वरीची आई क्लाउड किचनला आलेली असते आणि तेवढ्यात तिथे स्केच आर्टिस्ट येतो। वल्लरीचं स्केच काढण्यासाठी तो आलेला असतो। सुप्रिया वर्णन करून सांगते की वल्लरी कशी दिसते आणि त्याच पद्धतीने त्या प्रकारे हुबेहूब चित्रकार ते स्केच काढतो आणि तो सुप्रियाला दाखवतो। सुप्रिया ते स्केच बघते आणि खूपच खुश होते। डिटेलिंग अजून व्हायचे बाकी असतात। स्केच आर्टिस्ट म्हणतात, मला अजून फक्त 1 तास लागेल, 1 तासात तुमचं चित्र पूर्ण होईल। सुप्रियाला खूपच आनंद होतो। तिला वाटतं की आता आपण हे स्केच पोलिसांना दाखवायचं आणि ही जी कोणी बाई आहे तिला शोधून काढायचं। या सगळ्यामुळे ईश्वरीचा संसार मार्गी लागेल आणि आपल्या आयुष्यातला अंधार सुद्धा बाजूला होऊन जाईल। सुप्रिया या सगळ्या विचारात असते आणि तिला घरून नम्रताचा फोन येतो। ती बाबांना घेऊन बाहेर चाललेली असते आणि घरी सिलेंडरवाला येणार असतो, त्यामुळे सुप्रियाला लवकर घरी जावं लागतं। दुकानदाराला सांगते की माझी मुलगी नाही तर मी येऊन स्केच घेऊन जाऊ। स्केच आर्टिस्ट ठीक आहे म्हणतो आणि तिथून निघतो। सुप्रिया घरी जायला निघते आणि जाताना ती ईश्वरीला फोन लावते। मात्र ईश्वरी किचनमध्ये काम करत असते आणि ईश्वरी फोन स्पीकरवर टाकते। सुप्रिया म्हणते, ईश्वरी आता आपलं काम होणार आहे। अगं ते स्केच आर्टिस्ट आले होते, त्यांनीच त्या बाईचं स्केच काढलंय। हुबेहूब ती बाई कशी दिसते ना, त्यांनी ते स्केच काढलंय। आता लवकरच ती बाई पकडली जाईल। ईश्वरी सुप्रिया बोलत असतात आणि वल्लरी मागून सगळं काही ऐकत असते। सुप्रिया म्हणते, अगं स्केच झालंच होतं, पण आहे ना बाबांना घेऊन नम्रता बाहेर गेलीये आणि मला घरी सिलेंडरवाला येणार आहे, म्हणून लवकर जावं लागतंय। मी त्यांना सांगितलंय की संध्याकाळी माझी मुलगी येऊन घेऊन जाईल, तू आणशील का स्केच? ईश्वरी म्हणते, हो आई आणेन ना, पत्ता सांग तेवढा। सुप्रिया पत्ता सांगते। वल्लरी मात्र तो पत्ता ऐकून घेते। वल्लरी ठरवते की ईश्वरीच्या आधी आपण तिथे जायचं आणि आपण ते स्केच मिळवायचं। वल्लरी लगेच त्या पत्त्यावर स्केच आणण्यासाठी जाते। तर इकडे मात्र अंजली नळावर पाणी भरण्यासाठी आलेली असते। नळावर बायकांची भांडणं चालू असतात। अंजलीला ते काही जमत नाही।
पण ती कशी बशी लाईनीमध्ये उभी असते आणि पाणी भरण्यासाठी पुढे होते. तर इकडे अर्णव मात्र ऑफिसला जायला निघालेला असतो. ईश्वरी मात्र त्याला बाय करण्यासाठी रुमाल देण्यासाठी कार जवळ येते आणि तेवढ्यात तिथे वॉचमॅन दादा येतात. वॉचमॅन दादा अर्णव ईश्वरीला सांगतात की आज सोमवार आहे, आज नळावर पाणी येणार नाही, त्यामुळे अंजली ताईंना बाहेरून पाणी भरावं लागेल. मी आणि माझी बायको इथे कामाला आलोय आणि राकेश सर पण नाहीयेत तिथे, त्यामुळे अंजली ताईंचे हाल होत असतील. अर्णव ईश्वरी लगेच अंजलीच्या मदतीसाठी तिथून निघतात. तर इकडे अंजली मात्र नळावर पाणी भरायला आलेली असते. ती बराच वेळ उभी राहते आणि जेव्हा तिचा नंबर येतो तेव्हा बायका मात्र तिला पाणी भरू देत नाहीत. तिला खूप त्रास देत असतात. तिचा हंडा कळशी सगळं काही फेकून देतात आणि अंजलीला हाताला धरून बाहेर काढतात. हे सगळं काही चालू असताना अर्णव ईश्वरी तिकडे येतात. ईश्वरी आपला पदर खोचते आणि त्या बायकांना अद्दल घडवण्यासाठी पुढे धावत जाते. ईश्वरी त्या सगळ्या बायकांना थांबवते, त्यांना दम देते आणि त्यांना इंदोरी दणका दाखवते. ईश्वरी त्या बायकांची खूप भांडते आणि सुतासारखं त्यांना सरळ करते. ईश्वरी त्या बायकांना म्हणते, हे बघा, या अंजली ताई आहेत, माझ्या ननंदबाई. जोपर्यंत त्या इथे आहेत तोपर्यंत जर त्यांना तकलीफ दिली तर मुझसे बुरा कोई नहीं होगा. सगळ्या बायका घाबरतात आणि त्या म्हणतात, आम्ही यापुढे असं काहीच करणार नाही, आम्ही अंजली ताईंना आधी पाणी भरायला देऊ. ईश्वरी पाणी भरते आणि अर्णव ते पाणी अंजलीच्या रूमकडे घेऊन जातो. अर्णव अंजलीच्या रूममध्ये ते पाणी भरून देतो. अंजली म्हणते, झालं ना तुझं, आता जा, मला नकोयस तू. तुम्ही दोघं सुद्धा माझ्या डोळ्यासमोर उभं राहायचं नाही. अर्णव म्हणतो, ताई अगं तुझे किती हाल होत आहेत, तुझं हक्काचं घर आहे ना, तू चल ना आमच्या सोबत. अंजली म्हणते, मी येणार नाही, हे आमचं घर आहे, माझ्या नवऱ्याने घेतलेलं. भाड्याचं का असते ना, किती लहान का असते ना, पण माझ्या नवऱ्याच्या खऱ्या कमाईचं आहे. मी आणि माझा नवरा तुझ्या घरात राहत होतो त्यावेळेस लायकी काढली होतीस ना, म्हणून मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, तू जा इथून. अर्णव ईश्वरी काही जात नसतात, अंजलीशी सारखं बोलत असतात, तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. अंजली रागवते आणि आतमध्ये निघून जाते. ती दरवाजा लावून घेते. अर्णवला मात्र अंजलीच्या वागण्याचा खूप त्रास होतो. अर्णव पुन्हा पुन्हा अंजलीला आवाज देऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी अर्णवला बाजूला घेते आणि त्याला समजावते. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो आता आपण पाणी भरलं पण ताईंनी ओतून दिलं का? नाही ना, तुम्हाला आत येऊ दिलं आणि पाणी भरू दिलं. ही आपली जीत आहे. हळूहळू आपण दोघं मिळून ताईचं मन वळू, त्यांचं मन जिंकून घेऊ. आपण एक काम करू ना, आपण ताईंची मदत करू आणि त्यांना कळू पण द्यायचं नाही. आपण आहे ना वॉचमॅन दादांना थोडे पैसे वाढवून देऊ आणि त्यांना सांगू की अंजली ताईंची छोटी छोटी कामं करून द्या. अर्णवला ईश्वरीची आयडिया आवडते आणि तो वॉचमॅनला जास्तीचे पैसे द्यायला तयार होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.